विषयामध्ये सुद्धा झिरो आवरमध्ये सुद्धा याच विषयाच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत। खरं तर एप्रिल मे महिना हा आपल्या देशामध्ये सुट्ट्यांचा महिना असतो। शाळांना सुट्ट्या लागतात, त्यामुळे मुलांच्या मनावरती पालकांचं प्लॅनिंग ठरतं। गावाकडे शेतीची कामं उरकलेली असतात, त्यामुळे एप्रिल मे महिन्यामध्ये ग्रामीण भागामध्ये लगीन सराईचा जोर असतो। इतकंच नाही तर शेतकरी जून महिन्यातल्या पेरणीसाठी खतं बियाण्यांची खरेदी सुद्धा याच काळात करत असतात। तर तिकडे शहरांचा आणि त्यातही खास करून मोठ्या शहरांचा विचार केला तर इथे उन्हाळी सुट्ट्यांचं प्लॅनिंग झालेलं असतं। ज्यांना शक्य असेल अशांनी फॉरेन टूर्सही प्लॅन केलेले असतात। आता तुम्ही म्हणाल की हे दरवर्षीच होतं, मग आज यावेळी यामध्ये काय नवीन आहे? तर ते मी तुम्हाला आता सांगते। किंबहुना पंतप्रधानांनी आता तेच पुन्हा एकदा उद्धृत केलं की प्रत्येकासाठी महत्त्वाचं असं काहीतरी ते बोललेत। मग तुम्ही शेतकरी असो किंवा सर्वसामान्य नोकरदार, छोटे व्यापारी असो किंवा अगदी सोनं उत्पादक विक्रेते किंवा खरेदीदार, प्रत्येकासाठी ही बातमी महत्त्वाची आहे। साथियों, हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे। अगर हम तेल खाना कम करें ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है। विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना होगा। आज वैश्विक संकटों से जो चुनौतियां आई है, हमें उन चुनौतियों को परास्त करना होगा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल हैदराबादमध्ये भाजपच्या रॅलीत केलेलं हे आवाहन आता थोड्या वेळापूर्वी वडोदऱ्यामध्ये सुद्धा पुन्हा एकदा त्यांनी हेच आवाहन केलं, हेच मुद्दे अधोरेखित केले। आणि त्याला कारण काय? तर 28 फेब्रुवारीला म्हणजेच आजपासून बरोबर 73 दिवसांपूर्वी सुरू झालेलं युद्ध कोणतं? तर सांगते। 27 फेब्रुवारीला अमेरिकेनं इराणवरती एअर स्ट्राईक करत युद्धाची सुरुवात केली। पुढे 40 दिवस इराण विरुद्ध अमेरिका इस्रायल असा घमासान युद्ध झालं। त्यानंतर युद्धविराम झाला, पण अमेरिका इराण यांच्यातला तणाव अजूनही कायम आहे। अगदी आजही अमेरिकेनं इराणसमोर काही अटी ठेवल्या होत्या, ज्या इराणने मान्य केल्या नाहीत। मग या युद्धानं काय झालं? तर त्यासाठी इथली भौगोलिक परिस्थिती थोडीशी समजून घ्यावी लागेल। आखात जिथे युद्ध पेटलंय तिथून जगाचा जवळपास 30% तेल साठा निर्यात होतो। आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे त्याच आखातातनं जवळपास 50% कच्चं तेल आपल्या भारतापर्यंत येतं आखातातनं। जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा काही पहिल्याच दिवशी कच्चं तेल आणि त्याचा पुरवठा बंद झालेला नव्हता, पण हॉर्मुझची सामुद्रधुनी जेव्हा युद्धाच्या केंद्रस्थानी आली आणि इराणनं ती बंद केली, तेव्हा खरे परिणाम दिसायला लागले। पहिला फटका व्यावसायिक सिलेंडर्सना बसला। आज 19 किलोंचा सिलेंडर 3000वरती त्याची किंमत गेली, जी युद्धापूर्वी 1800 ते 1900 होती। त्याच काळात सोन्याचाही भाव 1.5 लाख प्रतितोळा झाला, पण पेट्रोल डिझेलचे दर मात्र स्थिर होते। मात्र काल पंतप्रधान मोदींनी जे आवाहन केले त्यामुळे सगळ्याच क्षेत्रांमध्ये चिंता वाढली आहे आणि त्याचवरती आधारित आपला प्रश्न आहे तो पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला। पंतप्रधान मोदींनी केलेलं इंधन, तेल, सोनं बचतीचं आव्हान हे पुढील भीषण संकटाची नांदी आहे का? आपलं मत अतिशय महत्त्वाचं आहे। सर्वसामान्यांना काय वाटतंय आम्हाला जाणून घ्यायचंय। होय आणि नाही आपला पर्याय जरूर निवडा। मी आत्ताच म्हटलं की मोदींनी काल जे आवाहन केलंय किंवा आज पुन्हा एकदा जे आवाहन केलंय त्याला मुख्य कारण काय आहे? तर 73 दिवसांपूर्वी सुरू झालेलं युद्ध। आणि हे मी नाही तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलंय। आता काय आहे, 73 दिवसांपासून भारत सरकार आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठी युद्धामुळे वाढलेले अतिरिक्त भार स्वतः सोसत होतं। हेही सरकारने वारंवार सांगितलंय की इंधनाचे जगामध्ये दर वाढलेत, पण आम्ही तुमच्यावरती भार पडू देणार नाही। जगभरामध्ये गॅस सिलेंडर्स महागलेत,
तेल कंपन्यांवरती अतिरिक्त ताण वाढलाय, पण तरीही सरकार सर्वसामान्य जनतेवरचा भार सोसत राहील। जेव्हा एखादा देश युद्धामध्ये लोटला जातो तेव्हा काहीसं असंच होतं। इतर देशांची उदाहरणं कशाला, आपल्याच देशाचं उदाहरण सांगते। साल 1965 भारत पाकिस्तानमध्ये दुसऱ्या युद्धाची शक्यता होती, तणाव वाढला होता। त्यातच भारतामध्ये अन्न टंचाई, दुष्काळ आणि आर्थिक अडचणी असं तिहेरी संकट होतं। तेव्हा लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान होते। त्यांना देशाला आठवड्यातून एक दिवस उपवास करण्याचं आवाहन त्यावेळेला त्यांनी केलं होतं, पण त्याआधी त्यांनी स्वतः आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत उपवास सुरू केल्याची नोंदही अनेक पुस्तकांमध्ये। आता इराण युद्ध जरी आपल्याशी थेट निगडीत नसलं तरीही त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसलाय आणि आणखीन मोठं संकट येऊ शकतं। म्हणूनच पंतप्रधान मोदींनी 7 गोष्टींचा उल्लेख करत काटकसरीचं आवाहन केलंय। पण नेमकं आवाहन केल्यानंतर आज त्यांनी गुजरातमध्ये रोड शो केला आणि विरोधकांना टीकेची संधी मिळाली। आता काँग्रेसने एक्स पोस्ट केली आहे, पाहूयात। साथियों, हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। मैं निकला ओ गड्डी लेके ओ मेरी माताओं बहनों, ये आपका मंगलसूत्र भी बचने नहीं देंगे, यहां तक जाएंगे मैं कहना। साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। देशभक्ति हमें ललकार रही है। कम से कम 1 साल के लिए हमें विदेशों में जाने की बातों को टालना चाहिए। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 15 मई से 20 मई तक विदेश यात्रा पर जा रहे हैं। अपने इस विदेशी दौरे पर वो नीदरलैंड, स्वीडन, नॉर्वे और इटली जाएंगे। इन देशों में गर्मी नहीं होगी, मौसम बेहद सुहाना होगा। आता कसं आहे, आपल्या भारतामध्ये सोनं हे कायम मौल्यवान श्रेणीमध्ये गणलं गेलंय, हे तुम्हा आम्हाला माहितीच आहे। मागच्या काही वर्षांमध्ये ईटीएफ म्हणजेच आभासी स्वरूपात सोने खरेदीचे विविध पर्याय बाजारामध्ये उपलब्ध झाले, पण भारतात आजही प्रत्यक्ष सोनं बाळगण्याची हौस कायम आहे। आभासी स्वरूपामध्ये सोन्याची कितीही खरेदी केली तरीही ते हातात घेतल्याशिवाय किंवा अंगावर मिरवल्याशिवाय समाधान भारतीयांना होत नसतं। लाखो रुपयांच्या लग्न कार्याच्या एकूण खर्चामध्ये सोने दागिन्यांचाच खर्च सर्वाधिक असतो। गरजेला तात्काळ पैसे देणारं माध्यम म्हणून सुद्धा सोन्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे। ग्रामीण भागामध्ये तर गुंतवणुकीचं मुख्य माध्यमच सोनं हे असतं। त्यामुळे स्त्रीधन, म्हातारपणाचा इन्शुरन्स अशीच या मौल्यवान धातूची आपल्याकडे ओळख आहे। आता या निमित्ताने भारतातली सोन्याची बाजारपेठ नेमकी कशी आहे हे आपण आज पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून, कारण पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे की वर्षभर सोनं घेऊ नका। ऐन आता एप्रिल मे महिन्याच्या काळामध्ये खरं तर लग्नसराईचे दिवस असतात, त्यामुळे वधूवर असू देत किंवा नातेवाईक असू देत, सोन्याच्या खरेदीचा उत्साह या काळात पाहायला मिळतो। पण अशा परिस्थितीमध्येच अचानक पंतप्रधानांनी आवाहन केलं भारताच्या जनतेला की सोनं खरेदी करू नका। त्यामुळे कसं आहे की सोन्याचं भारतात असलेलं महत्त्व हे कदाचित सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे, पण यात मेघ अशी आहे की हे सोनं मुळात भारतात सापडत नाही। 80%हून अधिक सोन्याची आयात करावी लागते। आता हे बघा, 2025 मध्ये भारतीयांनी तब्बल 8 लाख कोटी रुपयांहून अधिक सोन्याची खरेदी केली। त्यातला 80%हून अधिक सोनं देशाबाहेरून मागवलं गेलं। यानुसार 6 लाख कोटी रुपयांची परकीय गंगाजळी निव्वळ सोन्यापोटी देशाबाहेर पाठवावी लागली। यासाठीच पंतप्रधानांनी वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलंय। अर्थात युद्धामुळे जानेवारी ते मार्च दरम्यान सोनं आयातीमध्ये घट झाल्याची दिसून येत आहे। सोने आयातीची भारतातली नेमकी स्थिती कशी आहे हे गेल्या वर्षीच्या तुलनेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आता पाहणार आहोत आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला। तर सोनं आयातीची परिस्थिती कशी आहे, तर 2025ची आयात होती 623 टन सोनं। जानेवारी 2026 मध्ये 100 टन, फेब्रुवारीमध्ये 65 टन, मार्च 2026 ला 25 टन,
भारतीयांची सोने खरेदीची मागणी खूप मोठी तर आहेच. आता यात मला आणखीन एक महत्त्वाचं असं सांगायचं आहे की भारतीयांमधील सोन्याची आवड आणि हौस मोठी असली तरी यावर्षीच्या जानेवारी ते मार्च दरम्यानचा सोनं खरेदीचा ट्रेंड हा वेगळा आहे. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालानुसार यावर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान सोने दागिन्यांच्या खरेदीमध्ये 2025च्या तुलनेत 19% घट होऊन ती 66 टनावरती आली आहे. आता तुम्हाला कदाचित असं वाटेल की याचा अर्थ सोन्याची खरेदी भारतीय लोकांकडनं कमी होत असल्याचं चित्र आहे. पण दागिन्यांची खरेदी कमी झाली असली तरी सुद्धा सोन्याचे बार आणि नाण्यांच्या मागणीमध्ये मात्र 34% वाढ झाली आहे. यावर्षी जानेवारी ते मार्चच्या काळामध्ये 62 टन नाण्यांची खरेदी झाली. सोन्याची नाणी ही गरजेच्या वेळी 100% परतावा देतात. त्यामुळेच आर्थिक क्षेत्रातील अस्थिरतेमुळे भारतीय आता हळूहळू दागिन्यांऐवजी नाण्यांकडे वळत आहेत हे स्पष्ट दिसतंय. आता यातही असं झालंय की वर्षभर सोनं खरेदी करू नका. आता पंतप्रधानांच्या या आवाहनामुळे सराफा व्यावसायिक साहजिकच हादरले. सोनं खरेदी बंद झालं तर कोट्यावधींचा रोजगार बुडणार आहे. त्यात सराफा दुकानामध्ये काम करणारे, दागिने घडवणारे लाखो कारागीर यांचाही प्रश्न आहे. सोनं खरेदी बंद करण्यापेक्षा आभासी स्वरूपामध्ये गोल्ड ईटीएफच्या माध्यमातून सोने खरेदीच्या पर्यायांचा विचार करावा अशी मागणी व्यावसायिक करतायत. पाहूयात त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे. ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये जर एक वर्ष कुठल्याच प्रकारचं खरीददारी थांबली तर नक्कीच एक मोठा बेरोजगारीचं संकट या इंडस्ट्रीकडे येऊ शकतो. ही इंडस्ट्री जवळजवळ GDP मध्ये 7% 7% पर्यंत योगदान करतं. त्याच्यामुळे एकदम ज्वेलरीत खरेदी करणं थांबणं मोठा एक संकट होऊ शकतो. परंतु नक्कीच देशप्रेम सर्वोपरी आणि या अनुषंगाने कॉईन खरेदी करणं किंवा गोल्ड बार खरेदी करणं तिथपर्यंत याला थांबवणं तिथपर्यंत ठीक आहे, पण ज्वेलरी खरेदी करणं थांबवणं हे नक्कीच एक मोठा आघात या इंडस्ट्रीवर होऊ शकतो. तर हा झाला सोन्याचा विषय. आणि सोनं जसं आपल्या संस्कृतीमध्ये गरजेचं आहे सणासुदीला आणि त्याचबरोबर इन्शुरन्स म्हणून, पुंजी म्हणून, तसं भारतीय स्वयंपाकघरामध्ये तेल हे अतिशय महत्त्वाचं असतं. भारतीयांच्या जेवणाच्या सवयी जगापेक्षा वेगळ्या आहेत, तुम्हाला तर माहितीच आहे. आपल्या जेवणामध्ये मसाल्यांचा वापर प्रचंड असतो आणि हे मसाले मिळून येण्यासाठी तेलाची सुद्धा भरपूर गरज असते. त्यामुळेच भारत हा जगातील सर्वाधिक खाद्यतेलाचं सेवन करणारा देश आहे. पण एकूण मागणीच्या फार कमी प्रमाणामध्ये खाद्यतेल प्रत्यक्ष भारतात तयार होतं. सर्वाधिक वापर पाम तेलाचा असतो आणि त्याची आयात करावी लागते. भारतामध्ये प्रामुख्याने फक्त सोयाबीन आणि शेंगदाण्याचं तेलच तयार होतं. चला आपण एक काम करूया, भारताच्या खाद्यतेल क्षेत्राची स्थिती नेमकी कशी आहे हे सुद्धा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. भारताच्या खाद्यतेल क्षेत्राची स्थिती आपण बघतोय. एकूण वार्षिक मागणी 25 दशलक्ष टन असते. आयात त्यातली 19 दशलक्ष टन. सर्वाधिक आयात ही पाम तेलाची होते. 47% इंडोनेशिया आणि मलेशियातनं ती होते. सोयाबीन तेलाची 30% आयात केली जाते. सूर्यफूल तेल 18%. भारतातल्या कृषी क्षेत्रामध्ये सतत घट होत असली तरी सुद्धा भारतामध्ये आज 66 लाख हेक्टरवरती शेती केली जाते. यातून दरवर्षी 36 कोटी टन धान्य तयार होतं. या तुलनेत भारतीयांचा वार्षिक धान्य वापर 26 कोटी टन असे. त्यामुळे भारत दरवर्षी 4.5 लाख कोटी रुपयांच्या धान्याची निर्यात करतं. पण या सर्व शेतमालाला पिकवण्यासाठी भारतातल्या शेतकऱ्यांना लागणाऱ्या एकूण खतांपैकी 60% खतांची आयात होते. पुन्हा एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण खतांच्या आकडेवारीवरती सुद्धा नजर टाकूयात. – 40% खतांची आयात भारतात केली जाते. एकूण वार्षिक मागणी 20 कोटी टन आहे. आयात 8 कोटी टन केली जाते. पोटॅशची आयात 100% केली जाते आणि ही आखातातनं होते. फॉस्फेटिकची आयात 50% केली जाते गरजेच्या. अन्य खतांची आयात 25% केली जाते. तर या मुख्य गोष्टींवरती पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं जनतेला. आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा कच्चं तेल, परदेश पर्यटन, वर्क फ्रॉम होम या विषयांवरती आपण बोलणार आहोत. स्वदेशीचा नाराही त्यांनी दिलाय. पण त्याआधी आपण चर्चेला सुरुवात करूयात. आज आपल्या सोबत आहेत भाजपच्या प्रवक्त्या शिवानी दाणी आणि त्याचबरोबर